नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर आर-टी पोर्टलवरती तब्बल 1 लाख जे आहेत विद्यार्थी आहेत तर यांना लॉटरी लागली होती, परंतु आता पोर्टलवरती साधारणतः 19,000 पर्यंत लॉटरी जे आहे तर त्यांचे ॲडमिशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्म झालेले आहेत। साधारणतः या दोन आकड्यामधील तफावत काढलीत तर 82,000 अर्ज 80 ते 82,000 अर्ज अद्याप व्हेरीफाय होणे बाकी आहेत। काही यूट्यूब चॅनल सांगत आहेत की मोठ्या प्रमाणावर अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, परंतु यामध्ये काहीच तथ्य नाही आहे। तर सध्या ही प्रोसेस आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे, परंतु या शिक्षण विभाग आहेत, प्रत्येक तालुका स्तरावरती जे शिक्षण विभाग आहेत याच्यामार्फत ज्या समिती आहेत तर यांना हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम दिलेलं आहे, परंतु सध्या पोर्टलवरती हा डेटा अपलोड करण्याचं काम स्लो सुरू आहे, संत गतीने सुरू आहे। साधारणतः 28 ते 27 या तारखेदरम्यान मोठ्या प्रमाणात हा डेटा अपलोड होईल आणि जास्तीत जास्त आकडेवारी आल्याचं पाहायला मिळेल। काही पालक असे जागरूक आहेत तर डॉक्युमेंट देखील प्रॉपर काढून ठेवतात, त्यामुळे जास्तीत जास्त अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता कमी असते। तुम्ही प्रतीक्षा करा, 27 ते 28 तारखेदरम्यान पोर्टल चेक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे लक्षात घ्या, आता जरी संख्या कमी असेल तरी संबंधित विभाग असेल, डिपार्टमेंट असेल तर यांचं काम स्लो चालू आहे, म्हणजे त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू आहे, परंतु पोर्टलवरती डेटा अपलोड करण्याचं काम अद्याप चालू झालेलं नाही आहे। तर या कारणामुळे बहुतेक ज्या शाळा आहेत तर त्याच्यामध्ये ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 0 दाखवत असेल तर असं पोर्टलवरती मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संख्या जास्तीत जास्त शेवटच्या दिवसांपर्यंत या पोर्टलवरती वाढल्याची दिसेल। तर ही मुदत जी आहे ती 28 तारखेपर्यंत देण्यात आली आहे। तर अपेक्षित धरूया की पुन्हा यामध्ये 1 आठवडा वाढ करून दिली जाईल। मागच्या वर्षी देखील वाढ करून दिली होती, परंतु 28 तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आर-टीची जी नोंदणी आहे त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संख्या सध्या कमी दिसत असेल तरी 28 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा, तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरीफाय झाल्याचे पाहायला मिळेल। काही कमी संख्या असेल की ज्यांचे अर्ज रिजेक्ट होतील आणि त्या ठिकाणीच वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत यांनाच ही संधी दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।